पूर्वी आम्ही प्रचारासाठी माझ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी स्वतः उमेदवार आहे आणि तिथं मी लोकांना घर टू घर जाऊन भेटत होतो. त्यांच्या समस्या जाणून घेत होतो. तेव्हा जो टाकळी रोड आहे, त्या टाकळी रोडला एक 2 वस्त्यांवर जी मोरे वस्ती आहे आणि तिथं एक कलापुरे आहेत. त्यांच्या वस्तींवर नळ्या नाहीयेत. तर नळ्या नसल्यामुळं तिथं एक रस्ता पूर्ण बंद आहे. 70 लोकांच्या वस्तीवर तिथं जायचं नाही. मग मी नगर परिषदेत फोन केला. त्या लोकांनी खूप वेळा नगर परिषदेत गेले, पण प्रतिसाद भेटला नाही. मग आम्ही फोन करून फॉलोअप घेतला आणि नळ्या देण्याचं त्यांच्यासाठी आम्ही तिथं बोललो साहेबांबरोबर. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेला असता तिथं जी स्ट्रीट लाईट आहे, सगळ्या लोकांचं म्हणणं आलं त्या रोडच्या, की स्ट्रीट लाईट 1 वर्षापासून बंद आहेत. काही पोल झुकलेले होते. म्हणून मी तिथे एक व्हिडिओ बनवला, की जे विकास केला म्हणतायत. तर हा विकास कसा झुकलाय, जो काय केला होता तो कसा झुकला हे मी फक्त दाखवलं आणि तिथं बिबट्याची भीती खूप आहे लोकांना आणि एवढा अ, वर्दळीचा रोड आहे आणि बिबट्यानी 4-5 दिवसापूर्वीच तिथं एका बैलगाडीवर हल्ला केलेला होता. तर मग अशा याच्यामध्ये ती स्ट्रीट लाईट सुरू होण्याची लोकांची खूप मागणी होती आमच्याकडे. मग तसंही आम्ही नगर परिषद सिओनशी बोलून त्याच्या संदर्भात बोललो. तर मग नगर परिषदेने तत्काळ तिथं जे वगैरे पाठवून कर्मचारी पाठवले. परंतु जे भाजपचे उमेदवार आहेत, तर ते उमेदवार तिथं स्वतः जाऊन व्हिडिओ काढला, स्वतः जाऊन ते दावा वगैरे ओढताना असं दाखवलं. आणि लोकांना असं व्हिडिओतून दाखवण्यात आलं, की ते आम्ही काम करतोय. तर हे काम त्यांची वस्ती तिथंच आहे. मग 1 वर्ष का त्यांनी हे काम आधी केलं नाही? आमचं म्हणणं काम कुणीही करा लोकांच्या, अडचणी कुणीही सोडवा. त्या वेळेत का सोडावल्या गेल्या? जेव्हा आम्ही बोलतोय, आज आम्ही वार्डात फिरतोय, रस्त्यांची एवढी भयानक अवस्था आहे प्रभाग क्रमांक 3 पूर्ण गावामध्ये. तर आता आम्ही जिथं जाऊन व्हिडिओ काढतोय तिथं येऊन मुरूम पडतोय. आम्ही जिथं जाऊन एखाद्या ड्रेनेजचं व्हिडिओ काढतोय ते ड्रेनेज स्वच्छ होतंय. मग हे आधी का केलं गेलं? आता तुम्ही साठे वस्तीच्या तिथला रोड बघितला, अत्यंत खराब रोड होता. आम्ही तिथं व्हिडिओ काढला, तर तिथं पण मुरूम पडलाय. वाळके वस्तीचा असेल. मग हा मुरूम कोण टाकतंय? मग याच्या आधी का लोकांची तुम्हाला आठवण आली नाही? हा आमचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तो जो व्हिडिओ बनला गेला, त्याच्यानंतर आमच्या पण जे काही कार्यकर्ते होते त्यांनी तो व्हिडिओ बनवला आणि आमच्या एका शिवसैनिकानं तो व्हिडिओ स्टेटसला ठेवला. तर स्टेटसला ठेवल्यानंतर समोरच्या जे उमेदवार आहेत भाजपचे, त्याच्या भावाने आमच्या शिवसैनिकाला फोन करून दमदाटी केली आणि इलेक्शन झाल्यानंतर तुझ्याकडे बघतो, तुझे मान मोडतो, पाय मोडतो, तर अशा धमक्या दिल्या. आमच्या त्या शिवसैनिकाच्या घरच्यांना भेटून, वडिलांना भेटून त्यांना हे दादागिरी केली, की इलेक्शन झाल्यावर तुला बघून घेतो. तशी कॉल रेकॉर्डिंग जे आहे फोनचं ते आमच्याकडे आहे आणि गरज पडल्यास किंवा आवश्यकता असल्यास आम्ही ती कॉल रेकॉर्डिंग मीडियासमोर सुद्धा देऊ. कारण विषय असा आहे, की शिवसेना आमचा एक शिवसैनिक आम्ही फक्त इलेक्शन म्हणून नाही, तर इलेक्शनच्या आधीही आम्ही आमच्या प्रत्येक माणसाबरोबर कार्यकर्त्यांसोबत होतो. इलेक्शनमध्येही काही अडचण आली तरी आम्ही त्यांच्या सोबत आहे आणि इलेक्शन नंतर आमची सत्ता तर येणारच आहे. परंतु जरी 1% जरी काही झालं, तरी पण आम्ही आमच्या प्रत्येक शिवसैनिकासोबत आहोत त्याच्या समस्यांमध्ये. त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकांनी असं समजू नये, की इलेक्शन झाल्यानंतर आमच्यावर कोणी दबाव आणेल किंवा काय. आम्ही खंबीर आहोत या गोष्टींना उत्तर देण्यासाठी आणि आमच्या मागे जे काही शिंदे साहेब आहेत किंवा शिवसेनेचे जे संघटन आहे, ते सर्व खंबीर आहे. त्यामुळे कुठल्याही शिवसैनिकांनी अशा दमदाट्या आता काय झालंय पुढच्या उमेदवारांना असं दिसतंय, की वातावरण फिरलंय. लोकं ओपन बोलायला लागलेत, ओपन फिरायला लागलेत, स्टेटस ठेवायला लागलेत. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं एक असं इन्सिक्युअर फील होतंय, की आता आपण पडतोय म्हणून लोकांना दादागिरी करणं. आता प्रभाग क्रमांक 3 मध्ये गणेश नगर म्हणून आहे. तिथं नगर परिषदेचा रोड आहे. तर ते असे तिथं जाऊन धमक्या देतात लोकांना, का जर आम्हाला इथून मतदान झालं नाही, तर आम्ही तो रस्ता नांगरून टाकू. तो नगर परिषदेने केलेला रस्ता आहे. असा रस्ता कुणाला नांगरता येत नाही. परंतु नागरिकांना एक बिहारसारखी ते इलेक्शन सुरू झाली. दमदाटी सुरू झाल्या. घरात जाऊन दमदाटी सुरू झालंय. हे खूप चुकीच्या पद्धतीने चालू आहे. माझ्या मते इलेक्शनमध्ये आपण काय करणार आहोत, हे आपण तिथं लोकांपुढे मांडायचंय. लोकं आज जाऊन निर्णय घेतील कुणाला मतदान करायचं. जो योग्य वाटेल त्याला लोकं निवडून देतील. इलेक्शन हे खिलाडू वृत्तीने घेतलं पाहिजे. परंतु हे जे काही दादागिरी सुरू आहे, तर यातून मला एकच सांगायचं की आम्ही प्रत्येक गोष्टीला खंबीर आहोत. आमच्या एक ना एक शिवसैनिकासोबत आहोत. आपल्या कार्यकर्त्यांची दमबाजी करण्यात आली. याबाबत आपण निवडणूक निर्णय अधिकारी किंवा पोलीस स्टेशनला काही तक्रार दाखल केली आहे? हो, जो शिवसैनिक आहे, ज्याला फोनवर आज दमदाटी करण्यात आली,
तो कामानिमित्त त्याचा वाहनाचा व्यवसाय आहे, तो कामानिमित्त बाहेर गेलेला होता. तर त्यांनी मला ती जे काही झालेली घटना सांगितली. तो इथं नव्हता. आम्ही नंतर आल्यानंतर चर्चा करू. परंतु पोलिस स्टेशनचा एफ-आय-आरचा जो विषय आहे, त्याच्यासाठी आमच्या लीगल टीम बरोबर आम्ही बोललेलो आहोत. परंतु आम्हाला ते कायदेशीर प्रक्रिया किंवा निवडणुकीचं वातावरण बिघडायचं नाही म्हणून आम्ही पुढं जायला इच्छुक नाही. परंतु यानंतर झालं तर नक्कीच आम्ही एफ-आय-आर दाखल करू. निवडणूक अधिकाऱ्यांकडेही आम्ही याबाबत समोरचा जो उमेदवार आहे, त्याची आम्ही तक्रार करणार आहोत आणि शिवसेना ही खंबीर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. कुठल्याही प्रत्येक शिवसैनिकाबरोबर, नागरिकांबरोबर आम्ही आहोत. कुणी इथं जी काही दादागिरी, दहशत चाललेली आहे, ती मोडून काढण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. त्यामुळं कुणी इथं भीतीच्या वातावरणामध्ये ते इलेक्शन होणार नाहीयेत. हे इलेक्शनच्याच पद्धतीने होईल.